अगदी रांगेमध्ये घोषणा देत रांगेच्या मागे सगळ्यांनी रांगेतनं एका रांगेतून सगळ्यांनी यायचं आहे. तरुणांना खास विनंती आहे. देवभूमी नाव देण्यासाठी गोपीचंद करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणजे देवभूमी जत नको असं म्हणणाऱ्या काल मोर्चा झालेला आहे. सगळ्याची मागणी एकच आहे की जत देवभूमी न करता तिथं जे जतचं नाव आहे पूर्वीचं तेच नाव कायमचं राहावं आणि दुष्काळ हटवण्याचं त्यांचं जे तंत्र आहे, दुष्काळ नाव बदलून दुष्काळ हटत आहे. दुष्काळ हटवण्यासाठी पाणी, रस्ते, वीज याची तरतूद केली पाहिजे, यांना पैसे दिले पाहिजेत म्हणजे दुष्काळ हटेल. त्यामुळे ही देवभूमीची जत जी आहे ती देवभूमी न करता जतच राहावी असं सर्व पक्षाची मागणी, त्याला पाठिंबा देण्यासाठी आजचा मोर्चा आहे. जतचं नाव बदलू पाहणाऱ्या विद्यमान आमदारचा आज या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही निषेध व्यक्त करतो. ज्या पद्धतीनं आज 9 ऑगस्ट 1942ला ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी ऑगस्ट क्रांती झाली, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात या बीजेपीच्या विरोधात आणि विद्यमान आमदारांच्या विरोधात या ठिकाणी जत शहरातली, जत तालुक्यातली जनता आंदोलनाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून ज्या त्या वेळेस योग्य ते उत्तर त्या ठिकाणी देण्यासाठी या निमित्तानं सक्षम आहोत. दिलेले आश्वासन पूर्ण न करता जतला दिशाभूल करण्यासाठी जतच नाव बदलायचा प्रयत्न करायला लागले. त्यांनी MIDC असो, जलजीवन मिशनचं स्वतंत्र पाणी पुरवठा असो आणि आपले बांबू लागवड असो, असं सूतगिरणी असो, उद्योजक, महिला आणि युवक, बेरोजगार सगळ्या घटकांना दिलेले आश्वासन पूर्ण करू शकला नसल्यामुळं जतचं नाव बदलायचं असं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायला लागलाय. आमची सर्व मंडळी आणि आमचे सर्व पक्षाचे नेते मंडळींचा जतचं नाव जतच राहावं आणि जतचं नाव बदलू नये या विरोधासाठी हे मोर्चाचे आयोजन केलेले. जत तालुक्यातील सर्व पक्षीय आणि जतचं नाव बदलू नये म्हणून आम्ही एकत्रित आलो आहे. आज आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांचा हा मोर्चा होता. आगामी काळात ह्याच्यापेक्षाही तीव्र गावोगावी आम्ही आंदोलन उभा करण्यात येणार आहे आणि उपोषणास आम्ही बसणार आहोत. तरी जतचं नाव हे बदलू नये यासाठी आमदारांना आमची सक्त ताकीद आहे की जत हे नाव जतच राहावे आणि आपण कोणताही बदल करू नये यासाठी आम्ही सर्वपक्षीय परत आणि मोठे आंदोलन आम्ही करणार आहोत.